नमस्कार मंडळी. पुरणपोळी करायची म्हटलं की हरभऱ्याची डाळ भिजवून शिजवावी लागते आणि त्यामध्येच खूप सारा वेळ लागतो पुरण तयार करण्यासाठी. पण आज मी तुम्हाला पुरण तयार करण्याची अगदी साधी, सोपी आणि सिक्रेट पद्धत दाखवणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला मनात वाटेल तेव्हा तुम्ही ही पुरणपोळी करून खाऊ शकता. फक्त 10 मिनिटामध्ये पुरण तयार होतं आणि पुरणपोळी मात्र मस्त मऊ, लुसलुशीत, टम्म फुगणारी अशी तयार होते. तर मग कसं करायचं 10 मिनिटामध्ये पुरण आणि त्यापासून पुरणपोळी? चला तर बघूया. तर त्यासाठी इथे आपण हरभरा डाळ न वापरता फुटाण्याची डाळ वापरलेली आहे. आता फुटाण्याची डाळ आणि हरभरा डाळ हरभऱ्यापासूनच तयार होते. पण ही फुटाण्याची डाळ अगदी भाजलेली असते त्यामुळे शिजवावी लागत नाही. तर 1 कप फुटाणे डाळ स्वच्छ निवडून घेतली. ती घालायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि यातच तुमच्याकडे जर वेलची पावडर नसेल तर 2 वेलची, सुंठ पावडर पाव चमचा आणि थोडंसं जायफळ किसून घालायचं आणि याची बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे मिक्सरच्या साहाय्याने. किती वेळ लागतो सांगा बरं मंडळी? अगदी 5 मिनिटं पण लागणार नाही या प्रोसेसला. तर एकदम बारीक पीठ या फुटाणे डाळीचं करून घ्यायचं आहे. तर बघू शकता एकदम बारीक असं पीठ तयार झालं. तुम्हाला जाडसर वाटत असेल तर पिठाच्या चाळणीने चाळून देखील घेऊ शकता. आता पुरणपोळीसाठी नेहमी नरम असा गूळ घ्यायचा. चिक्कीचा वगैरे गूळ वापरायचा नाही. त्यामुळे पुरणपोळी कडक होऊ शकते, वातड होऊ शकते. त्यामुळे नरम असा गूळ इथे मी चिरून घेतलाय. तर अर्धा कप गूळ इथे घेतलाय. तुम्हाला गोड आवडत असेल तर थोडासा वाढवला तरी चालेल. आता कढई गरम करून त्यामध्ये 2 टीस्पून तूप गरम करून घ्यायचंय आणि आता यामध्ये अर्धा कप गूळ घालायचा आहे आणि त्यापेक्षा अर्धं पाणी म्हणजेच पाव कप पाणी घालायचंय. इथे फक्त आपल्याला गूळ या पाण्यामध्ये विरघळवून घ्यायचा आहे. गुळाचा पाक वगैरे करायचा नाहीये. चिमूटभर यामध्ये मीठ घालायचं, पुरणाला छान चव येते. आता व्यवस्थित मिक्स करत आता बघू शकता इथे गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे. गूळ विरघळला की लगेचच गॅस तुम्ही बंद करू शकता. गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये तयार केलेलं फुटाणा डाळीचं पीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. इथे मी गॅस बंद केलेला आहे. आता हे व्यवस्थित मिक्स केलं की लगेचच तुमचं पुरण तयार होईल. तर अगदी व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचंय. आहे ना खास सिक्रेट पद्धत आणि पुरण तयार करण्याची सोपी पद्धत. मनात वाटेल तेव्हा तुम्ही पुरणपोळी करून खाऊ शकता. अजिबात तुम्हाला हरभऱ्याची डाळ भिजवावी किंवा शिजवावी लागणार नाही. फक्त तुमच्याकडे फुटाणे डाळ घरामध्ये असली पाहिजे. आता गुळाचं पाणी जे असतं ना, ते गरम असतं आणि त्यामध्ये जेव्हा आपण हे फुटाणा डाळीचं पीठ घालतो ना, ते छान फुलल्या जातं आणि जसं-जसं आपण हे मिक्स करतो, जसं-जसं हे थंड होत जातं, ते घट्ट होतं. तर हे व्यवस्थित घट्ट झालेलं आहे. मला परत गॅस सुरू करायचं काम पडलं नाही. तुम्हाला जर वाटत असेल हे पुरण पातळ आहे, तर तुम्ही मंद गॅसवर हलकंसं गरम करून घेऊ शकता. पण मला इथे गरज अजिबात पडलेली नाहीये. मस्त असं सॉफ्ट पुरण तयार झालंय. थंड झालं की ते छान घट्ट होतं. आता अशा पद्धतीने अगदी सॉफ्ट पुरण इथे आपलं तयार झालंय. अगदी 10 मिनिटाच्या आत ही प्रोसेस झालेली आहे. आहे ना सोपी पद्धत मंडळी? जर तुम्हाला पुरणपोळी खायची इच्छा झाली तर झटकीपट तुम्ही अशा पद्धतीने पुरणपोळी नक्कीच बनवू शकता. तर आता ते झाकून ठेवायचंय आणि इथे नेहमी जसं चपातीसाठी पीठ मळतो ना, थोडंसं मीठ घालून हे गव्हाचं पीठ मळून घेतलं आणि अर्ध्या तासासाठी झाकून ठेवलं होतं. आता साधारण 1 टेबलस्पून तेल घ्यायचंय आणि पिठाला चांगलं ते लावून मळून घ्यायचंय. म्हणजेच पिठामध्ये ते तेल जे आहे मुरवून घ्यायचंय, जेणेकरून आपलं पीठ छान असं सॉफ्ट तयार होईल. तर 1-2 मिनिटं ही प्रोसेस करून घ्यायची आहे. तर इथे मी जास्त तेलाचा देखील वापर केलेला नाहीये. फक्त पुरणपोळीसाठी गव्हाचं पीठ ना चांगलं असं लवचिक तयार झालं पाहिजे. बघू शकता जसे कपडे पिळतो ना तसं हे पीठ मळलं आणि त्याला ताणलं की असं ते ताणलं पाहिजे जेणेकरून मग पुरणपोळी व्यवस्थित लाटल्या जाते. अजिबात ती फाटत वगैरे नाही. तर अशा पद्धतीने पीठ मळून घेतलंय. आता लगेचच पिठाचा गोळा तयार करून घेऊयात. तर छोटासा पिठाचा गोळा इथे घेतलेला आहे. तर तुम्हाला पुरणपोळी जशा पद्धतीने बनवायची ना छोटी-मोठी, त्यानुसार पिठाचा गोळा घ्या आणि इथे पूर्णपणे पुरण जे आहे थंड झालंय. बघू शकता. मस्त असं मऊसर हे पुरण तयार झालेलं आहे. तर पुरणाचा देखील गोळा इथे मी करून घेतलेला आहे. जेवढा पिठाचा गोळा, तेवढाच पुरणाचा गोळा इथे मी तयार केलेला आहे. तर आता पिठाच्या गोळ्यामध्ये पुरण भरण्यासाठी पिठाच्या गोळ्याची वाटी तयार करून घ्यायची. हवं तर हाताला थोडंसं तेल आणि पीठ लावून घ्यायचं आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पिठाची वाटी तयार करून घ्यायची आहे. पीठ चांगलं सॉफ्ट झालं ना, की सरसर वाटी तयार केली जाते. त्यानंतर त्यामध्ये पुरणाचा गोळा ठेवायचा आहे आणि अलगदरित्या पीठ जे आहे वरच्या बाजूने ओढून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने
पीठ जे आहे व्यवस्थित पॅक करून घ्यायचे आणि जास्तीचं पीठ काढून घ्यायचे. अशा पद्धतीने पुरणाची पारी तयार करून घ्यायची. तर ही तयार केलेली पारी हातावर थोडीशी थापून घ्यायची. त्यानंतर गव्हाचं पीठ याला लावून घ्यायचं आहे. इथे मी मैद्याचा वगैरे अजिबात वापर केलेला नाहीये. आणि आता लगेचच थोडंसं पीठ पोळपाटावर किंवा इथे मी चॉपिंग बोर्डवरच ही पोळी लाटत आहे. तर थोडंसं पीठ टाकून घेतलंय. जास्त पण पिठाचा वापर करायचा नाहीये. आणि सुरुवातीला पुरण व्यवस्थित पोळीमध्ये सगळ्या बाजूने पसरलं जावं त्यासाठी थोडीशी हाताने थापून घ्यायची. त्यानंतर कडेने ही पुरणपोळी लाटायची आहे. म्हणजे बरोबर गोल आकार येतो. कडा छान पातळ होतात आणि मस्त पुरणपोळी मोठी पण होते आणि एकसारखी लाटल्या जाते. तर पुरण चांगलं ओलसर आणि सॉफ्ट असलं, त्याचबरोबर पीठही छान मऊ असलं की व्यवस्थित पोळी लाटल्या जाते आणि पुरणही पोळीमध्ये सगळ्या बाजूने पसरल्या जातं. तर अगदी चपाती लाटतो तशी इथे मी पुरणपोळी लाटून घेतलेली आहे. आता पुरणपोळी भाजून घेऊया. तर अगदी काठ पुरण भरलेलं आहे. आता तवा गरम करून घ्यायचा, गॅसची फ्लेम कमी करायची आणि सुरुवातीला तेल लावून घ्यायचं आहे तव्याला आणि त्यानंतर पुरणपोळी तव्यावर घालायची. गॅसची फ्लेम सुरुवातीला कमीच ठेवायची आहे. हलकेसे बबल दिसायला लागले किंवा तुम्हाला असं वाटलं की वरच्या बाजूने थोडंसं पीठ दिसतंय तर तिथं तुम्ही तेल लावून घेऊ शकता आणि थोडे थोडे बबल दिसायला लागले की लगेचच पोळी पलटी करून घ्यायची आहे आणि आता गॅसची फ्लेम मोठी करायची आहे. आता मात्र मोठ्या आचेवर झटकीपट पुरणपोळी भाजून घ्यायची. कढईला तेल सोडायचं आहे. तेल लावल्याने पुरणपोळी जास्त काळ नरम राहते. तुम्हाला हवं तर तुम्ही तूप देखील लावू शकता. तर मी सुरुवातीला तेल लावते आणि नंतर सर्व्ह करताना किंवा वाढताना त्यावर तूप लावून देत असते. तर बघू शकता हातही नाही लावलेला आहे मी पोळीला आणि मस्त टम्म फुगलेली आहे. रंगही सुरेख आलेला आहे. तुम्ही हवं तर गव्हाच्या पिठामध्ये थोडीशी हळद घालू शकता जेणेकरून छान पुरणपोळीला पिवळसर रंग येतो. त्याचबरोबर गूळही तुम्ही हलक्या रंगाचा निवडू शकता. मग पुरणही दिसायला छान असं पिवळसर दिसतं. तर दोन्ही बाजूने आलटून पालटून पोळी भाजून घ्यायची आहे. मस्त टम्म फुगलेली आहे, रंगही सुरेख आलेला आहे आणि झटकीपट ही पुरणपोळी आपली तयार झालेली आहे. तर मी दाखवलेल्या प्रमाणामध्ये 3 ते 4 पुरणपोळ्या तयार होतात. तर आता गरमागरम पुरणपोळी आणि त्यावर मस्त साजूक तूप घालायचं आणि अशीच ही खाऊ शकता किंवा दुधासोबत, गुळवणीसोबत किंवा कटाच्या आमटीसोबत तुम्हाला जशी आवडते तशी तुम्ही खाऊ शकता. बघू शकता पुरण अगदी काठोकाठ पसरलेलं आहे आणि मस्त ओलसर आहे पुरण, भगरा वगैरे झालेलं नाहीये. तर आहे ना सोपी पद्धत मंडळी. जर पुरणपोळी खाण्याची इच्छा असेल तर या पद्धतीने तुम्ही अगदी 10 मिनिटात पुरण तयार करून पुरणपोळी बनवू शकता. तर कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी? आवडली का? उपयोगाची वाटली का? हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर हरभऱ्यापासूनच हरभऱ्याची डाळ आणि फुटाणे डाळ तयार केली जाते. हरभऱ्याची डाळ जी आहे कच्च्या हरभऱ्यापासून तयार होते. तर फुटाणे डाळ जे आहे हरभरे भट्टीमध्ये किंवा वाळूमध्ये भाजून त्याचे फुटाणे तयार होतात. त्यानंतर फुटाण्याच्या साली किंवा टरफलं काढले आणि त्याचे 2 भाग तयार केले की मग फुटाणे डाळ तयार होते आणि त्याचंच आज आपण पुरण तयार केलंय. तर कशी वाटली आजची ही रेसिपी? आवडली असेल, उपयोगाची वाटली असेल तर प्लीज आपल्या शुभांगी स्किल्स रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील प्रेस करा. उन्हाळ्याच्याही छान छान वाळवणाच्या रेसिपी आपल्या चॅनलवर आहेत, त्या देखील आवर्जून पहा आणि रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.